आजच्या कार्यक्रम या सेशनचे अध्यक्ष जे इतर वक्ते आणि आपण सर्व उपस्थित, जेव्हा जंगल आधारित उपजीविका हा शब्द समोर येत होता आणि मी अनेक वर्ष जंगलात काम करतो, तेव्हा गरिबी हा शब्द समोर यायचा. जंगल आणि गरिबी याचा संबंध आहे. आणि मग कुठेही जितकी राज्य आम्ही पाहिली पूर्ण देशामधली, ह्या सर्व देशांमध्ये जंगल तिथे, गरिबी गरिबी तिथे. आणि मग प्रश्न असा पडायचा की हे आम्ही जे म्हणतो फॉरेस्ट प्रोड्यूस, आणि फॉरेस्ट प्रोड्यूस आणि व्हेरी स्ट्रॉंग लाईव्हलीहूड हे कसं ऑप्शन ॲक्सेप्ट होईल. आणि सर्व जर विचार केला देशाचा, मग एक लक्षामध्ये आला अभ्यास करताना, विशेषतः विदर्भात आत्महत्या कुठे जास्ती आहेत. आत्महत्या सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये नाही, आत्महत्या बेरारमध्ये आहेत. मध्य प्रांत आणि वराड. आणि वराडामध्ये आत्महत्या कुठे होतात, तर जिथे लँड होल्डिंग खूप आहे, ज्या ठिकाणी कॅश क्रॉप आहे, कॉटन कल्टिवेशन, ज्या ठिकाणी पाण्याची सुविधाही बरी आहे, आत्महत्या तिथे आहेत. कारण तिथे इनपुट कॉस्ट जास्ती आहे. आणि आत्महत्या कुठे नाही आहेत, झाडीपट्टीत नाही आहेत, सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये जिथे भात लावला जातो, ऑलमोस्ट नाही आहेत. कारण कर्जबाजारीपणच नाही व्यवस्थेमधला. आणि हे जे इकॉनॉमिक्स आहे, इकॉनॉमिक्स ऑफ ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट अँड त्याचे कोरिलेशन्स, हे समजलेच नाही खूप ठिकाणी. आणि माझ्या संपूर्ण एरियामध्ये जेव्हा फिरलो, तेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये गावाची गाव ओसाड. गावांमध्ये 70% जनता ही मोठ्या शहरांमध्ये मायग्रेट झाली. खरीपाचा क्रॉप घेतलं आणि गावं तशीच राहिली. म्हातारी आणि काही मुलं राहिली गावामध्ये, बाकी सारे बाहेर गेले मोठ्या प्रमाणात मायग्रेशन. पण आत्महत्या नाही. म्हणजे पूर्ण देशाचा विचार केला, जवळपास 30 कोटी लोक हे वन उपज गोळा करून त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह चालवतात. एकट्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार केला तर जवळपास या 6 कोटी जी काही आमची 12.7 किंवा 13 कोटी जनता आमच्याकडे इथे आहे, तर त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जवळपास 20.14% लोक ह्या पॉप्युलेशनचे ह्या फॉरेस्टेड एरियामध्ये आहेत. आणि त्यांचं डिपेंडन्स आहे त्याच्यावरती. तर याचा अभ्यास केला. अभ्यास असा म्हणतो की त्याच्या टोटल इन्कमच्या 40 ते 60% इन्कम हे वनउपजेमधनं येतं. आणि राष्ट्रीय स्तरावरती आम्ही संपूर्ण याचा उत्पन्नाचा विचार केला. कारण 17% जे आहे आमच्या देशाच्या उत्पन्नामध्ये, 17% जो वाटा आहे तो कृषी आणि इतर क्षेत्राचा आहे. 17% वाट्यापैकी जवळपास 7.5 किंवा 7.2 हे अलाइड ॲग्रिकल्चर बिझनेसेसमधून आहेत. आणि 9.7% हे शेतीतलं उत्पादन आहे. 17%मधलं 9.7%. ह्या 9.7%मध्ये 60 कोटी लोक जगतात ह्या देशामधले. आणि राष्ट्रीय जो अभ्यास झाला त्यात जे काही इन्कम असतं त्यात ॲग्रिकल्चर सेक्टरमधनं 64.98, लाईव्हस्टॉकपासून 21.74 आणि MFP पासून 13.26. पण हे जे फॉरेस्टेड एरियाज आहेत, जे काही 39 ते 40,000 गावं आमच्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यातली 18,000 गावं ही जंगलामध्ये आहेत. आणि त्याचं मापन काय केलं, त्याचं स्टँडर्डाईज कसं केलं, तर ज्या गावाच्या पासून 2 किलोमीटरमध्ये जंगल आहे, त्या परिघामध्ये असणारी गावं ही जंगलावरती निर्भर असणारी गावं, 18,000 गावं. आणि या 18,000 गावांमध्ये 40 ते 60% इन्कम जे आहे हे MFP मधून येतं. मग याला जोडायचं कसं? डोक्यामध्ये मी उदाहरण देतच सांगतो, जे आम्ही केलं त्याच्यावरती सांगतो.
की खरीपाचं उत्पन्न अत्यंत कमी, कारण लँड होल्डिंगच कमी. अर्धा एकर 1.5 एकरामध्ये काय करणार तो खरीपामध्ये? आणि पलीकडे जानेवारी फरवरीच्या पलीकडे गेलात की नद्या कोरड्या, सारं पाणी वाहून गेलेलं. पावसाळ्यामध्ये 1200 ते 1800 mm पाऊस पडतो, पण त्याच एरियामध्ये सरफेस वॉटर आमचं नाही. भूगर्भामधल्या पाण्याची पातळी खाली चाललेली आणि पुन्हा ते इरिगेशनचे प्रश्न निर्माण झाले. पण विदर्भामध्ये 16,000 तळी ही 150 वर्षापूर्वी बांधली लोकांनी. गॅझेट नोटिफिकेशनप्रमाणे लोकांनी आपल्या एरियामध्ये, आपल्या गावामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे चांगले मॉडेल्स क्रिएट केलेत. आणि या सर्व तलावांच्या जलग्रहण क्षेत्रामधली जंगलं आहेत. साऱ्या तलावाच्या जलग्रहण क्षेत्रामध्ये जंगलच आहे. जंगलामध्ये पाणी पडेल ते खाली वाहत तलावामध्ये येईल आणि तलावातलं पाणी खाली वाहत धानाच्या बांध्यांमध्ये जाईल. म्हणजे येणारं जे पाणी आहे पावसाचं पडलेलं, जे झिरपेल जमिनीमध्ये जाईल, उरलेलं पाणी वाहत येईल, पण गाळ घेऊन येणार नाही. आणि गाळ घेऊन आल्यामुळे तलाव टिकलीत. 150 वर्ष जुना नवेगावचा तलाव आहे. 19 वर्ग स्क्वेअर किलोमीटरमध्ये त्याचा पाण्याचा व्याप आहे. स्प्रेड ऑफ द वॉटर. 350 वर्ष जुना तलाव. त्याची वॉटर सिस्टम जी आहे ती अजूनही इंटॅक्ट आहे. डावा कालवा, उजवा कालवा. तलावामधलं पाणी थोडं सिल्ट जमा झालं आता 350 वर्षात. कारण संपूर्ण नवेगावांच्या भोवतालचं जंगल जलग्रहण क्षेत्र म्हणून काम करतं. आणि सिल्ट रेटच नाही, सॉईल रनअपच नाही. आणि म्हणून व्यवस्थेमध्ये या 3 गोष्टीचा विचारच केला गेला नाही. की पाण्याची व्यवस्था, पाणी पडणारी जागा, तिथले पाण्याचा झिरपा, अंडरग्राऊंड वॉटर, सरफेस वॉटर, तिथली जंगलं, तिथून आलेलं पाणी तलावामध्ये, तलावातलं पाणी शेतीमध्ये आणि शेतीमधली समृद्धता, या 3 गोष्टीला आम्ही संपूर्ण विसरून गेलो. आणि प्लॅनिंगमध्ये ह्या 3ही गोष्टी आम्ही अलग अलग मॅनेज करायला लागलो. पाणीवाल्यांनी पाणी मॅनेज केलं, जंगलांनी जंगल मॅनेज केलं आणि शेतीने शेती मॅनेज केली. दोघांचा कुठलाही संबंध नाही. हे बोलायला बरं वाटतं की रिच टू बॉटम काम करा म्हणून. रिच टू बॉटम कोण काम करून राहिलं याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही खरंच जातो का रिच टू बॉटम काम करायला? आणि मग त्या पूर्ण क्षेत्राला जर ट्रीटमेंटच मिळाली नाही तर जंगलं तरी कशी वागतील. आणि मग एक प्रयोग आम्ही केला. आम्ही जंगलाला प्रोडक्टिव्ह करण्याचं ठरवलं. आणि जंगलामध्ये अल्प उत्पन्न यासाठी होतं की जंगलावरच्या साऱ्या मालावरती अधिकार सरकारचा आणि व्यापाऱ्यांचा. व्यापाऱ्यांनी म्हटलं 3 रुपये किलोचा आवळा आम्ही घेतो, 3 रुपये किलोनीच आवळा जाणार. तुम्ही किती बोला, किती डायव्हरनी सांगू द्या, किती कोणत्या कंपनीने सांगू द्या, बैठकांमध्ये आम्ही 10 रुपये किलोने घेतो, तो तिकडे गेला तो 3 रुपये किलोने घेतो. कारण आमच्याकडे असणारी महामंडळ ज्याचा काटा कुठे राहतो 24 तास उघडा. पैसे द्या, आता माल द्या, पैसे जमा करा, उद्या घेऊन जा, ही व्यवस्था आहे. व्यापाऱ्याचा काटा हा गावातल्या किराण्याच्या दुकानामध्ये 24 तास उघडा असतो. त्याच्याकडे केवळ 10 किलो आवळा घेऊन जा आणि तो म्हणेल त्या रेटनी त्याला विकून टाका. कारण विकणारा हा डिस्ट्रेस असतो, इट्स अ डिस्ट्रेस सेल. विकायचं असते त्याला. घरी कोणीतरी आजारी पडलेलं असते, कोणीतरी पाहुणा आलेला असतो, शेतीला पैसे लागतात, त्याला विकून टाकायचं असते. त्याला हिरडा विकायचा आहे, बेरडा विकायचा आहे, बाळ हिरडा विकायचा आहे, त्याला तरोड्याच्या बिया विकायच्या आहेत, त्याला चिंचेच्या बिया विकायच्या आहेत, त्याला तेंदूपत्ता विकायचा आहे, त्याला मोह विकायचा, मोहाची टोळी विकायची आहे, त्याला लाख विकायचा आहे, त्याला बांबू विकायचा आहे, त्याला बांबूचे शूट्स विकायचे आहेत, त्याला पावसाळ्यामध्ये येणारे मशरूम विकायचे आहेत. जे मशरूम अगोदर 40 रुपये किलो, 50 रुपयाला कोणी घेत नव्हते. आता आम्ही रस्त्याने जातो आणि विचारतो काय भाव आहे मशरूमचा जंगलातल्या? 200 रुपये पाव, 250 रुपये पाव, 1000 रुपये किलो जंगलातले मशरूम्स. पण मशरूम चालले कुठे? देवरीच्या बाजूच्या गावामधलं मशरूम फक्त देवरीपर्यंत येणार, पुढे जाणार कसं? का नाशवंत आहे, पेरिशेबल आहे. जंगलामध्ये एवढा मोठा खजाना आहे, पण जंगलामधल्या खजान्यावरची जी मालकी आहे ना ती कोणाकडे तरी होती, चाब्या कोणाकडे तरी होत्या. आणि तिथे गडबड झाली. ओनरशिपमध्ये गडबड झाल्यामुळे जी जंगलं प्रॉडक्टिव्ह व्हायला पाहिजे होती ती प्रॉडक्टिव्ह झालीच नाही. त्याचं कारण यील्डवरती तुमची मालकी नाही ना.
सरकारने काय म्हटलं होतं, तुम्ही युझुफ्रुक्ट राईट तुमचे वापरा, वापराचा अधिकार घ्या, पाहिजे तेवढं घेऊन जा, उरलेलं आमचं, आम्ही उरलेलं घेऊन जाऊ. आणि म्हणून 3 मुख्य प्रॉडक्टवरती सरकारने आपली मालकी कायम ठेवली. पहिलं बांबू, तेंदूपत्ता, बिडीपत्ता आणि तिसरं मोहा फूल. मोहा फुलावरती देखील एक्साईजचे स्टॉकिंगचे रूल्स होते की याच्या पलीकडे तुम्हाला आपल्या घरी इतक्या किलोच्या वरती मोहा फुलं गोळा करून ठेवता येत नाही. मी तर तुम्हाला अशा गोष्टीचा विचार करतो की ज्या गोष्टीला मी अजून हातच लावला नाही. जंगलामध्ये मिळणाऱ्या 75% वनस्पतीपासून औषधं बनतात, ऑइल बनतं, पेंट बनतो, जहाजं बनतात, लाकडाचा उपयोग होतो, अशा असंख्य वस्तू आहेत. कॉस्मेटिक्समध्ये हेच वापरलं जातं, जंगलाचे प्रोडक्ट्सच वापरले जातात. पण तिकडे तुम्ही मुंबईला गेले, मग आम्हाला कळतं की आमच्या एक्सपोर्ट काउन्सिलमध्ये किती आमचा माल बाहेर गेला, आम्ही किती इथे स्टॉकिंग केलं, कुठे कुठे माल गोळा केला. लाखेला 1600 रुपये किलोचा भाव प्रोसेसिंग केलं की. पण आमच्याकडे खाली भाव नाही, आमच्याकडे 250 रुपये किलो असेल किंवा 400-500 रुपये किलो असेल. खाली व्हॅल्यू एडिशनची आमच्याकडे व्यवस्था नाही. आम्हाला मार्केटिंग माहीत नाही आहे, आमच्याकडे रिव्हॉल्विंग फंड नाही आहे. मिनिमम सपोर्ट प्राईस द्या, मिनिमम सपोर्ट प्राईस द्या हे आम्ही म्हणतो, पण मिनिमम सपोर्ट प्राईसमध्ये दिल्या गेलेला, घेतला गेलेला माल माझ्या एका गावाने हिरडा आणि बेरडा विकला आदिवासी महामंडळाला. ते म्हणाले आमच्याकडे स्टॉकिंगची व्यवस्था नाही आहे, गोडाऊन नाही, तुमच्याच गावात ठेवा. 1.5 वर्ष माल विकला गेला नाही, त्याचा भृगा झाला. पैसे दिले गावाला, पण गावाचे लोक म्हणाले आम्ही अशा पैशाचं करायचं काय. तुम्ही आम्हाला पैसे दिले ना महामंडळाने. पुन्हा प्रश्न येतो की व्यवसायीकरणामध्ये सरकारने कितपत जावं याच्या मर्यादा ठरल्या पाहिजे. सरकारने दिलेल्या व्यवसायाचं स्वतः व्यवसायीकरण करायचं की लोकांना करू द्यायचं, की लोकांच्या इन्स्टिट्यूशन बांधायच्या, हा मुख्य प्रश्न आहे. आणि मग एक प्रयोग आम्ही केला जेव्हा ह्या देशामध्ये फॉरेस्ट राईट ॲक्ट आला 2006 आणि 2008मध्ये. 700 गावाला गडचिरोलीमध्ये, 425 गावांना गोंदियामध्ये, आज महाराष्ट्रामध्ये 5,000 गावांना फॉरेस्ट राईट ॲक्ट मिळाला, अधिकार मिळाला सामूहिक वनाचा, आणि 35 लाख एकर जमिनीवर. त्यापैकी आम्ही अर्धी जरी गावं धरली ना तरी आमच्याकडे 35 लाख एकर जमीन आहे. ज्या जमिनीला तुम्हाला सामूहिक व्यवस्थेमध्ये आणता येईल आणि जंगलाचं उत्पादन वाढवता येईल. मग जंगलाचं उत्पादन वाढवायचं कसं? प्लांटेशन पॅटर्न आमच्याकडे कोणता होता? साग लावा, कमर्शियल प्रोडक्शन होतं ना. मोनोटोनस क्रॉपिंग, बांबू लावा, कारण बांबू आम्हाला पेपर मिलला विकायचा होता. बांबू वाढवा, बांबूचं वर्किंग करा आणि सारा पेपरला देऊन टाका, पेपर मिलला देऊन टाका. मग सरकारने पेपर मिलला बांबू देण्यापेक्षा लोकांनी बांबू वाढवून लोकांनी पेपर मिलला बांबू द्यावा ना. मी हा प्रयोग सुरू केला 12 गावामध्ये 2013मध्ये. हे 12 गावांनी पहिल्यांदा आपल्याला मिळालेल्या अधिकाराच्या अंतर्गत आपण तेंदू पानं तर विकून बघू. प्रचंड विरोध झाला, कारण छत्तीसगडमध्ये 3,500 कोटीचा रेव्हेन्यू तेंदूपत्त्यातून येतो. मध्य प्रदेशमध्ये तेंदूपत्त्यातून रेकॉर्डेड डिपॉझिशन ऑफ द अमाऊंट इन द गव्हर्नमेंट अकाउंट दॅट इज 4,000 crores. महाराष्ट्रामध्ये 900 कोटी ते 1,000 कोटी आहे रेकॉर्डेड, अनरेकॉर्डेड नाही. व्यवहार असा होता की 1,000 स्टँडर्ड बॅगच्या, एक स्टँडर्ड बॅगमध्ये 1,000 बंडल तेंदूपत्त्याचे, एका बंडलमध्ये 70 पानं. आणि जेव्हा कलेक्शन सेंटर चालायचं तेव्हा तो परचेसरचा माणूस म्हणायचा की 100 पुडक्यावरती मला 10 पुडके पस्तुरी द्या, ॲडिशनल द्या, त्याचा तुम्हाला पैसा मिळणार नाही. म्हणजे 1000वरती 100, 10% भाव तसाच. आणि डिस्ट्रेस सेल 5 वाजता नंतर 6 वाजता नंतर जर कोणी ओझं घेऊन आलं त्याला सांगायचं तुला भाव मिळणार नाही, तू 100 रुपयाला देतो का, माल टाकून घ्यायचा. स्टँडर्ड बोऱ्यामध्ये लिहायचं याच्यामध्ये 250 बंडल आहे, ॲक्च्युली ते बंडल 450 राहायचे. 4,000 कोटीच्या रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शनमध्ये अजूनही व्यवस्था अशी आहे, ही अत्यंत घालमेल गडबडीची व्यवस्था आहे. आणि म्हणून त्या क्षेत्रामधला श्रीमंत माणूस गरीब राहिला. त्या क्षेत्रामध्ये राहणारी माणसं श्रीमंत आहेत आज,
हजारो रुपयाची प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे, पण तो फाटकाच राहिला, तो लंगोटीवरतीच राहिला. त्याचा मात्र आर्थिक विकास झाला नाही, कारण त्याला याची समजच नव्हती हो. ह्या NTPमध्ये इतकं मोठं पोटेन्शियल आहे. आणि म्हणून हे जे तुम्हाला बोललो, हे 40 ते 60% इन्कम जे आहे, खरीपामधलं काय उत्पन्न येणार? 10 ते 15 ते 20 हजार रुपये 1 एकर 1.5 एकरमधनं. पण आम्ही जो प्रयोग केला, या प्रयोगामध्ये पहिल्या वर्षी आम्ही 12 गावांनी विकला तेंदूपत्ता. गडचुलीच्या 2 गाव, धमदीटोला नावाचं गाव होतं, तिथून सुरुवात झाली. आरमोरीला सुरुवात झाली. एक गाव नाही घ्यायचं. कशाला आयलंड ऑफ एक्सलन्स कशाला निर्माण करायचे? काम करायचं तर कलेक्टिव्हली करूया ना. आणि काय यशोगाथा, किती गावाच्या किती वर्ष यशोगाथा गात बसणार एकाच गावाच्या? एका गावाचं मॉडेल जेव्हा रिप्लिकेबल होत नाही, तेव्हा समजा त्या मॉडेलमध्ये गडबड आहे. आणि जेव्हा एखाद्या गावाचं मॉडेल बाकीच्या गाव रिप्लिकेबल करून अडॉप्ट करतात, तेव्हा समजा ते पॉप्युलर आहे. आज आमच्याकडे 275 गावं आहेत. किशोर मोगे इथं बसले, त्यांची गावं आहेत. आम्ही कलेक्टिव्ह काम, विदर्भ लाईव्हलीहूड फोरम नावाचं आमचं फोरम आहे. आम्ही ऑक्शन करतो. मे महिन्यामध्ये गोळा करणाऱ्या तेंदूपत्त्याचा आमचा लिलाव झाला. आम्ही मागच्या महिन्यामध्ये 35,000 स्टँडर्ड बॅगचा लिलाव केला आणि लिलाव होतो सेल ऑफ द ग्रीन लीव्ज. 35 कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं आमचं. या महिन्यामध्ये आमच्याकडे ॲग्रीमेंट्स तयार होतील, ती 31 तारखेला. आणि 35 करोडपैकी 30% रक्कम आमच्या सर्व ग्रामसभांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. जवळपास 10 ते 12 करोड रुपये हे या महिन्यात जमा होतील. अजूनही आमच्या पत्त्याला कोणी आम्ही दिलं नाही. आम्ही पत्ता मे महिन्यामध्ये देऊ. आमच्याकडे 30% रक्कम जमा झाली. आणि जून महिन्यामध्ये आमच्याकडे 35 कोटी जमा होतात. 50,000 कुटुंब, 250 ते 3 लाख लोक, आणि पर कॅपिटा इन्कम त्याचं होतं 25 ते 50,000 रुपये एका महिन्यातलं. तितकंच उत्पन्न आमच्याकडे मोहा फुलाचं होतं, कारण मोहा फुलं देखील 30 रुपयाला घ्यायचे. डिस्ट्रेस सेल व्हायचा, कारण आमच्याकडे स्टॉकिंग नाही, गोडाऊन नाही, रिव्हॉल्विंग फंड नाही आहे. ग्रामसभांनी सांगितलं आम्ही आमचा फंड गोळा करतो. 30 रुपयाला मोहा फुलं घेऊन विकत घ्यायची, स्टॉकिंग करायचं, गोडाऊनमध्ये ठेवायचे. आता गोडाऊन तयार झालेत. आणि म्हणून सरकारने याच्याबद्दल जर याची व्यवस्था करायची असेल तर आम्हाला स्टॉकिंगची व्यवस्था करावी लागेल, आम्हाला गोडाऊन द्यावे लागतील, आम्हाला रिव्हॉल्विंग फंड द्यावा लागेल, आम्हाला इन्स्टिट्यूशन्स आयडेंटिफाय करावे लागतील. आणि मग या मोहा फुलामधून 25 ते 50,000 रुपये पर फॅमिली इन्कम होईल. तिसरा मुद्दा येतो प्लॅन्टेशनचा. आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅन्टेशनचं प्लॅनिंग केलं आहे. आणि या प्लॅन्टेशनच्या प्लॅनिंगमधून आम्हाला माहीत आहे आमच्या गावाला पुन्हा तेवढेच पैसे आमच्याकडं. आणि आमच्याकडलं जे टोटल उत्पन्न झालं ते 2 लाख ते 3 लाख रुपये पर फॅमिली उत्पन्न झालं आजच्या तारखेला. जर तुम्ही गावामध्ये गेला तर तुम्हाला गावामध्ये कळेल, त्याची सुबत्ता कळेल गावातली, त्याचं राहणीमान कळेल. आणि लोकांनी या सर्व पैशामधून 5% अमाऊंट आपल्याजवळ ठेवलं. आणि काही ठिकाणी शाळांना कॉम्प्युटर्स दिले. शाळांनी सांगितलं आमच्याकडे कॉम्प्युटर नाही आहे. लोक म्हणाले थांबा, आमच्याकडनं पैसे घेऊन जा, लावा कॉम्प्युटर, आमच्या पैशातनं कॉम्प्युटर्स घेऊन जा. काही गावामध्ये सांगितलं आमच्याकडे पाण्याची स्कीम तर आहे, पण पाणी आमच्या मौल्यात नाही आलं. ग्रामसभांनी सांगितलं आम्ही पाईपलाईन टाकतो आमच्या पैशातून. ती पाईपलाईन टाकल्या गेली. आणि म्हणून इंटिग्रेटेड पद्धतीने गावाचा विकास करण्याचं जे ताकद आहे ती ग्रामसभांमध्ये. मग जे बोलल्या गेलं की आमच्याकडे पाणी वाटप संस्था कामच करत नाही. 7,000 संस्था आहेत, 2,500 काम करत आहेत, कागदावर 1,000 आहेत. इन्स्टिट्यूशनच नीट केलं नाही आयडेंटिफाय. तुम्हाला इन्स्टिट्यूशन नीट आयडेंटिफाय करावं लागेल, त्याची कॅपॅसिटी बिल्ड करावं लागेल, त्याच्यात काम करावं लागेल. आणि गरीबातल्या गरीब माणसाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असणारी जागा निर्माण करावी लागेल, डिसिजन मेकिंगमध्ये, इम्प्लिमेंटेशनमध्ये, मॉनिटरिंगमध्ये. आणि ती जागा आहे ग्रामसभा. या ग्रामसभेला ॲक्टिव्ह मान्यता दिलेली आहे. मग ती आम्ही का स्ट्रॉंग करत नाही? आणि मग हे सारा मार्केटिंगचा जो पसारा आहे ना, त्याच्यामधून आम्हाला पुढे नेता येईल. आम्ही कंप्लीट प्लॅनिंग केलं 250 गावाचं विदर्भामध्ये. आम्ही पुढच्या 5 वर्षात 250 गावांमध्ये बांबूचं प्लांटेशन, मोवा स्टॉकिंग, मोवाचं गोडाऊन्स, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन, त्याचा सेलची व्यवस्था, त्याचे मार्केटिंग लिंकेजेस, ऑक्शनची व्यवस्था, तेंदूपत्ता. आणि याच्या पलीकडे जाऊन आम्ही जंगलं आमची प्रॉडक्टिव्ह करणार आहोत. 1 हेक्टर जागेमध्ये 600 रोपं जी आमची येतील ती त्यातली आम्ही 200 रोपं ही प्लॅन्टेड करू, ज्याच्यामध्ये फ्रूट बेरिंग ट्रीज राहतील, 400 आमचे मिक्स व्हरायटीचे राहतील. आणि आम्ही तिथं जंगल उभं करू. 50,000 हेक्टर जमिनीवरती पुढच्या वर्षी कार्बन क्रेडिट प्रोजेक्ट आमचा सुरू होऊन जाईल. कल्पना करा की 7 वर्षामध्ये
प्लांटेशनला किती स्कोप आहे 7 वर्षामध्ये, आणि गावं किती सेल्फ सफिशियंट होतील. पुढची 30 वर्षांना कार्बन क्रेडिट मिळणार आहे. नुसतं कार्बन क्रेडिट नाही मिळणार आहे, त्यांनी आपला लँडस्केप मॅनेज केला, पाणी वागवलं, मृदा वागवली, मृदा संधारण केलं, आणि मायग्रेशन आमच्याकडे कमी झालं. शेतामध्ये गावामध्ये शेती करताना जे मारवाड्याकडनं किंवा बँकांकडनं कर्ज घेत होते लोक, ते पैसे कमी घ्यायला लागले, कारण जून महिन्यामध्ये तेंदूपत्ता आणि मोहाचे पैसे त्यांच्याकडे ग्रामसभांमार्फत दिले जातात, जे पैसे शेतीसाठी वापरले जातात. आमच्याकडे ट्रेजरी कमी झाली, मनी लेंडिंग कमी झालं, मायग्रेशन कमी झालं, हे त्याचे इफेक्ट्स आहेत. आणि परिणाम काय झाला? क्वालिटी ऑफ लाईफ, इकॉनॉमिक स्ट्रेंथ, सस्टेनेबिलिटी, आणि सर्वात मोठा जो आहे ज्याला म्हणतो ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स, जगण्यामधला आनंद, जगण्यामधली गुणवत्ता. आणि म्हणून तुमच्या हातामध्ये काय आलं याचा पहिले विचार करा ना. तुम्ही तुमच्या हातामध्ये जे नाही त्याचं नंतर करूया ना. चौथा प्रयोग केला आम्ही इनलँड फिशरीचा. हे जेवढे तलाव आमच्याकडे आहेत आम्ही CFRमध्ये मालकी हक्कामध्ये घेतले. माझ्या क्षेत्रामध्ये 55 तलाव खोल केले, 2 हॅचरीज तयार केल्या, कारण आम्हाला शुद्धता पाहिजे सिडलिंगची. रोहू, कतला, मृगल याच्याशिवाय आम्ही तिसरा मासा घेत नाही, कारण हे मासे इकॉलॉजिकल इम्बॅलन्स क्रिएट करतात. सिल्वर कार्प, ग्रास कार्प हा तलावामधलं व्हेजिटेशन खाऊन टाकतो. तलावामध्ये आम्हाला तलावाची वनस्पती आवश्यक आहे, कारण तलावातल्या पाण्याचं ऑक्सिजन कंटेंट जे आहे हे आम्हाला कायम ठेवायचं असते. त्याच्याशिवाय तिथले जीवजंतू टिकत नाही. तलावाचा बँक फ्लोरा आम्हाला कायम ठेवायचा असतो. हे तलाव बायोडायव्हर्सिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी रिस्टोर झाले पाहिजे. नुसतं तलाव खोल करणं महत्त्वाचं नाही आहे. पाणी काढा आणि तलाव खोल करा आणि पाणी साठवा. ते बायोलॉजिकली बायोडायव्हर्सिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी रिस्टोर करण्याची गरज आहे. त्या वनस्पती त्या ठिकाणी आल्या पाहिजे. आणि जुन्या प्रजातीच्या वनस्पती ज्या मासा आहे ज्याला 1000 रुपये किलोची किंमत आमच्याकडे, मरळ आहे, वाघूळ आहे, ह्या सर्व ज्या प्रजातीच्या मासे आहे 250 रुपये किलो रोहू, कतला, मृगलला भाव आहे. आमच्याकडे 1000 रुपये किलो मासा घ्यायला तयार, जागेवर मासा. म्हणून पाऊलदोला नावाचा गाव आहे आमच्याकडे. तो एक उदाहरण सांगून थांबतो. ह्या पाऊलदोला गावाने आपले 4 तलाव सांभाळले, स्वतःची हॅचरी तयार केली, आणि यावर्षी त्यांनी 65,000 फिंगरलिंग सोडलेत. एप्रिल महिन्यामध्ये 50,000 किलो मासे तिथून उत्पादित होतील. त्याला फूड तयार केलं, दिलं गेलं, राखण केली, आणि लोकांना एकच सांगितलं लोकांनी की मालकी आमच्या सर्वांची. आणि 50,000 किलो मासा विकल्यानंतर आमच्याकडे 75 लाख रुपये येतात. त्यापैकी आम्ही 20 लाख रुपये राज्य सरकारच्या शबरी महामंडळाचे परत करून टाकू कर्ज. आमच्याकडे 50 लाख रुपये राहतात. आमच्याकडे 100 कुटुंब आहेत. 50 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला आम्ही त्या वर्षीचा बोनस देऊ. बोनस कोण तलाव राखणार आणि सांगा बरं मला. म्हणजे सस्टेनेबल यूज अँड इक्विटेबल शेअरिंग. सस्टेनेबल यूज अँड इक्विटेबल शेअरिंग हे प्रिन्सिपल तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये आणावं लागेल. आणि मग त्यासाठी आम्ही सरकारकडे जाऊन लॉबिंग केलं, ॲडव्होकेसी केली, आणि 2 कायदे करून घेतले. नोव्हेंबर 2021मध्ये गव्हर्नमेंटकडे गेलो, हात जोडून सांगितलं आम्हाला एक वेगळा कायदा करून द्या, जिगार काढून द्या. म्हणाले कोणता जिगार? CFR प्राप्त ग्रामसभांना आम्ही यंत्रणा म्हणून घोषित केलं मनरेगाचं. ऐक आश्चर्य आहे का इथे? मनरेगाचं महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती आहेत मनरेगाच्या एजन्सी, ज्या ग्रामपंचायतीमध्ये 8-10 गावं असतात. आमच्या व्यवस्थेमध्ये एकच गाव ग्राम एजन्सी आहे. त्याचा टोला असेल तर टोलाचं वेगळं, आणि डिसेंट्रलाइज प्लॅनिंग, मायक्रो प्लॅनिंग. आमच्याकडे इतके पैसे होऊन राहिलेत. एका गावाचं 1.5 कोटीचं बजेट झालं आमच्याकडे, 1.5 कोटीचं. आणि कुठे थांबायचं नाही आहे. ग्रामसेवकाला तुम्ही तुमचं प्लॅनिंग द्या, मंजूर करून घ्या. त्यांनी 15 दिवसात जर नाही केलं, डायरेक्ट BDOला द्या तुमचा प्लॅन, आणि BDOवरती रायडर टाकलेला 1 महिन्याच्या आतमध्ये तू केलंच पाहिजे, नाही तर तुला जबाबदार धरू. आमच्याकडे लँड लेवलिंगचे कामं होऊन राहिले, प्लांटेशनचे होऊन राहिले. मी आताच सांगितलं आमच्या भरत साहेबांना. म्हणलं आम्ही फ्रूट बेरिंग ट्रीचे आमचे कामं सुरू झाले जंगलामध्ये. सारी झाडं आम्ही जंगलामध्ये लावू, होता सारा बांबू जंगलामध्ये लावू, आणि सारी जंगलं प्रोडक्टिव्ह झाली पाहिजे. एका कुटुंबाला 2 ते 2.5 लाख रुपये पर मंथ फिशरी, जंगल आणि शेती याच्यामधून जर उत्पन्न झालं, मला वाटतं या महाराष्ट्रामधल्या 18,000 गावांमधल्या गरीब लोकांच्या जीवनामध्ये आम्ही मोठी क्रांती करून आणू.